नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या काही तासांपासून आपण वेगवेगळे विषय, त्यांची माहिती आणि त्यावर आधारित काही कृतीपत्रिका आपण सोडवून घेत आहोत. आपण गेल्या तासांमध्ये वेगवशता या पाठाचा आपण संपूर्ण यथांग परिस्थितीने आपण अभ्यास केलेला आहे. आपल्या सर्वांना तो लक्षात आलाच असेल. आता आपण काव्य विभागाकडे सुद्धा वळूया. यामध्ये एकूण 6 कविता आहेत. त्यातली क्रमांक 2 रोज मातीत, कवयित्री कल्पना दुधाळ यांची ही कविता आपण अभ्यासणार आहोत. प्रसिद्ध कवयित्री म्हणून त्यांची ख्याती आहेच. जे अलीकडचे नवसाहित्यिक आहेत, त्या नवसाहित्यिकांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे कल्पना दुधाळ. सीझर कर म्हणते माती, धग असतेच आसपास हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. सीझर कर म्हणते माती या पहिल्या त्यांच्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी पुरस्कृत केले गेलेले आहे. धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. रोज मातीत ही ग्रामीण भागातली कविता आहे, ज्यामध्ये आपल्या शेतामध्ये काळ्या आईजवळ नांदणाऱ्या एका ग्रामीण महिलेचे मनोगत या कवितेमध्ये व्यक्त झालेले आहे. आपला स्वतःचा जीवच जणू मातीत रुजवावा इतक्या तन्मयतेनं, इतक्या मनापासून, इतक्या सहृदयतेनं ही शेतकरी वर्गातील, शेतकरी कुटुंबातील स्त्री शेतामध्ये काम करत असते. लावणी, पेरणी यासारखी विविध कामे ती करत असते. म्हणूनच कुठेतरी शेतात गोंधणाऱ्या नक्षीप्रमाणे हिरवाई फुलू लागते. खरं म्हणजे शेतामध्ये ही स्त्री काम करूनच आपल्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी ऊन, ताण, पाऊस कसलीही पर्वा न करता केवळ आपल्या कुटुंब आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी ती काम करत असते. आणि म्हणूनच ही हिरवाई, ही हिरवगर्दपणा हा सगळा शेताला येऊन लागत असतो आणि कुटुंबाला एक सुखाचे दिवस येऊन लागत असतात. म्हणून अशी मरणारी, राबणारे एका स्त्रीचं वर्णन, शेतकरी कुटुंबातील स्त्रीचं वर्णन, तिच्या दुःखसुखाचं वर्णन या कवितेमध्ये कल्पना दुधाळ यांनी रोज मातीत या कवितेत केलेले आहे. अर्थात ही कविता तमाम शेतकरी कुटुंबातील स्त्रियांच्या जीवनाचे समर्पक चित्रण करते. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे. ताटात आलेल्या प्रत्येक घासामागे कोणाचे तरी कष्ट आहेत. त्या कष्टांची गोड फळे आपण सहज चाखतो आहोत, याची आपण कदर ठेवली पाहिजे. असा संदेश अप्रत्यक्षपणे ही कविता आपल्याला देते. काळ्या आईची मनापासून सेवा करणाऱ्या, निसर्गावर अवलंबून असणाऱ्या बळीराजाची आंतरिक व्यथा वेदना या कवितेमध्ये अतिशय सुंदर, समर्पक, साध्या सोप्या शब्दामध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी मांडलेल्या आहेत. प्रत्यक्षात कवितेला आपण सुरुवात करूया. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते
बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते, रोज मातीत मीग नांदते, बाई नांदते. अतिशय सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. जेव्हा एखादी शेतकरी स्त्री आपल्या शेतातील सरीवाफ्यात कांद्याची लावणी करते, तेव्हा ते फक्त शेतीचे काम करत नाही, कारण ती आपला जीवच जणू त्या मातीत रुजवावा इतक्या तन्मयतेने मनापासून, हृदयापासून ती काम करत असते. ती वरवर फक्त शेतात काम करताना दिसली तरी त्या कामात ती आपले प्राण ओतत असते, आपला जीव ओतत असते, आणि तिच्या कष्टांमुळेच हे शेत हिरवेगार दिसू लागते. यासाठीच कवयित्री म्हणते, मी कांदे लावते आहे, मी कांदे लावते आहे, पण मी नुसतं कांदा लावत नाही आहे, माझा जीव पण त्याच्या मागे मी पेरत जात आहे. आणि म्हणूनच ही स्त्री ज्यावेळेस एवढी राबते, त्याच वेळेला त्या शेताला कुठेतरी हिरवं कंच फुटत असतं. ते शेत हिरवं राणानं भरून येत असतं, आणि यालाच कवयित्रीनं म्हटलेलं आहे, हिरवं गोंधते. जणू गोंधण्याच्या हिरव्या नक्षीप्रमाणे धरती मातेला ती हिरव्यागार पिकांनी सजवत असते. म्हणजेच गोंधण गोंधल्यावर ज्याप्रमाणे सौंदर्यात भर पडते, त्याप्रमाणे हिरव्यागार शेतरूपी गोंधणामुळे काळ्या आईचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत असतं. डोळ्यांना हिरवेगारपणा येऊन लागत असतो. जणू काही हिरवी समृद्धी भरून येत असते, किंवा हिरवी समृद्धी डोळ्याला दिसत असते, असा आशय या ओळींमधून प्रतीत होत असतो. काळ्या आईप्रती असलेली निष्ठा, आदर व तिला हिरवाईने नटवण्याचा कोमल भाव इथे कवयित्रीच्या मनामध्ये आपल्याला दिसून येत असतो. रोज मातीत, ही मातीलाच तिनं आई म्हटलेलं आहे, आणि म्हणूनच जिथे आई म्हटलं की तिथे सगळी सुखे आलीत हो. आणि म्हणून खरं सौंदर्य हे शेतांमध्येच आपल्याला बघायला मिळत असतं. या कवितेमध्ये पुढच्या ओळींमध्ये अतिशय समर्पक वर्णन अजून कवयित्रीनं केलेलं आहे. इथे कवयित्री म्हणते, फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते, बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते, रोज मातीत मीग नांदते, बाई नांदते. आता झेंडूची फुलं आपल्याला माहितीच असतील. आपण वारंवार घरं सजवण्यासाठी कुठलाही कार्यक्रम असो, काही असो, एक दाराला तोरण जे असतं ना, ते झेंडूच्या फुलांचं असतं, आणि मध्ये मध्ये आंब्याची पानंसुद्धा लावली जात असतात. आणि म्हणून हे झेंडू ज्यावेळेस फुलवला जात असतो ना, हे झेंडू ज्यावेळेस वाढवला जात असतो ना, तर त्यावेळेला ही ग्रामीण भागातली ही स्त्री, शेतकऱ्याची मुलगी, शेतकऱ्याची लेक जणू काही जसं एखाद्या लेकराला आपण सांभाळत असतो, जीव लावून त्याला वाढवत असतो, आपल्या हृदयाजवळ घेत असतो, छातीजवळ घेत असतो, आणि त्याला वाढवत असतो ना, त्याची निगा राखत असतो ना, त्याच पद्धतीनं जणू काही कवयित्रींना सुचवायचं आहे या ओवींमधून, की ही स्त्रीसुद्धा अशाच पद्धतीनं पालन पोषण त्या झेंडूचं करते आहे. या ठिकाणी आपला गरिबाचा संसार चालवण्यासाठी शेतकरी स्त्री ऊन पाऊस सहन करत शेतात झेंडूची फुलं लागवड करत असते. संपूर्ण शेत पिवळा जर्द झेंडूच्या फुलांनी सजवते, तेव्हा तिच्या कष्टांचे चीज होते. ही सोन्याप्रमाणे तेजस्वी दिसणारी फुले तोडताना तिला तिच्या कष्टांची आठवण होते. शेतात राबून रक्ताचे पाणी करून वाढवलेला तो झेंडू तोडताना तिला जणू काही स्वतःचा देहच झाडावरून खुडल्यासारखा भास होतो. आपले सर्वस्व हाती आल्याचा आनंद होतो. म्हणून कवयित्रीनं या ओवींमध्ये म्हटलेलं आहे की फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते, बाई तोडते. म्हणजे ही जी स्त्री जी आहे, तर ही स्त्री जणू काही
ह्या लेकराप्रमाणे वाढवलेलं हे शेत असतं आणि त्या झेंडूच्या झाडाची सुद्धा निगा तशीच ठेवली. ते झेंडूचं झाड म्हणजे एक देह वाटतो आणि ते फूल म्हणजे एका लेकराप्रमाणे असतं आणि ते फूल जेव्हा ती तोडत असते तर जणू काही एक जीव तोडल्यासारखा भास तिला होऊन जात असतो. म्हणून ह्या ठिकाणी कवित्रिणी कल्पना दुधाळ यांनी वर्णन अतिशय समर्पक शब्दांमध्ये केलेलं आहे. एवढंच नाही तर पुढे एवढ्यावरच कवयित्री थांबत नाही, तर पुढे काय म्हणते की त्या झेंडूच्या फुलांचे तोरण बनवून ती घरादाराला सजवते. तिच्या घरात सुख समृद्धी आल्यामुळे ती आनंदाने उत्सव साजरा करते. अशा प्रकारे कष्टातही आनंद शोधणाऱ्या शेतकरी स्त्रीचे तिच्या सकारात्मक वृत्तीचे दर्शन कवयित्री ते घडवते आणि त्यासाठी कवयित्रीने शब्द वापरलेले आहेत. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. मित्रांनो, मला सांगा की घरात तोरण आपण केव्हा बांधत असतो? सुखाच्या क्षणी का दुःखाच्या क्षणी? अर्थातच सुखाच्या क्षणी. आणि म्हणजेच या ठिकाणी ज्या झेंडूचं तोरण बांधलं जातं की त्याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याच्या या घरामध्ये सुख नांदायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची चाहूल म्हणजे हे तोरण असतं. अंगणातली रांगोळी असते हे त्याचं प्रतीक असतं आणि म्हणूनच दाराला तोरण येणं म्हणजे घरामध्ये सुख चालून आलेली असतात. ज्यावेळेला हे शेतकरी शेतामध्ये राबत असतो, आपल्या रक्ताचं पाणी करत असतो, त्यावेळेला लक्षात घ्यायचं की म्हणजे या ठिकाणी तो शेतकरी स्वप्न बघत असतो की हे पिकं आता मोठे होतील आणि ह्या पिकांवर आपल्या पुढच्या गोष्टी आपण संसाराच्या करणार आहोत. आणि म्हणून ती नुसती पिकं नसतात, तर ती शेतकऱ्याची स्वप्न असतात. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी ही स्वप्न कुठेतरी कवयित्रीच्या मनामध्ये असंच मला म्हणावंसं वाटतं की स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहेत आणि म्हणून घराला तोरण बांधलं जात आहे. अतिशय समर्पक शब्दांमध्ये वर्णन ह्या ठिकाणी कवयित्रीनं केलेलं आहे. कवयित्री एवढ्यावरच थांबत नाही आहे, तर अजून कवयित्रीनं बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टींचं वर्णन देखील आपल्याला या पुढील काही ओळींमध्ये बघायचं आहे. पुढे कवयित्री काय म्हणते? ऊस लावते बेणं दाबते बाई दाबते, नाही बेणं ग मन दाबते बाई दाबते. काड्या कांड्यानी संसार सांदते बाई सांदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. शब्द अगदी अल्प आहेत, छोटेसे आहेत, साधे आहेत, पण अतिशय समर्पक शब्द या ठिकाणी कवयित्री मांडते. ऊस लावते बेणं. आता बेणं म्हणजे काय? तर बेणं म्हणजे एक प्रकारे तो तुकडाच असतो. जसा एखाद्या गोष्टीचा तुकडा असतो ना, तर त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी तो तुकडा असतो. म्हणजे ऊसाचा छोटासा बारीकसा तुकडा त्याला बेणं म्हटलं जात असतं की जो तुकडा की ऊस लागवडीसाठी वापरला जात असतो. आता ह्या ठिकाणी या ओळींमध्ये कवयित्रीला नेमकं निश्चित काय सांगायचं आहे? शेतकरी स्त्री आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी शेतात ऊसाच्या लागवडीसारखे अत्यंत कष्टाचे काम अगदी मन लावून करत आहे. ते करताना तिला स्वतःच्या कष्टांची, उन्हा पावसाची कसलीही पर्वा नाही आहे. ती शेतातील सरींमध्ये ऊसाच्या कांड्या पायाने दाबत देत रुजवण्यात व्यस्त आहे. जणू काही ती ऊसाच्या कांड्यांच्या रूपात स्वतःचे मनस मातीत पेरत आहे. अशा प्रकारे एक एक ऊसाची कांडी मातीत रुजवून तिचा गरिबीचा संसार राबवायचा आहे. कष्ट उपसून आपल्या कुटुंबाचे पोट भरायचे आहे. असा हृदयस्पर्शी विचार वरील ओळीतून व्यक्त होताना किंवा प्रतीत होताना आपल्याला दिसत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊस लावते बेणं दाबते बाई दाबते, नाही ग बेणं मन दाबते बाई दाबते. ह्या ठिकाणी आता एक शेतकरी कुटुंबातील स्त्री कुठेतरी तिच्या मनामध्ये विचार असतो की आपण पण आपला हातभार
आपल्या कुटुंबाला लाभावा. अर्थात खूपच ती लाभत असते, कारण की दाराच्या आतली सगळी कामं ती करत असते आणि दाराच्या बाहेरची करत असते. दाराच्या आतली म्हणजे सगळी संसारातली तिच्या जबाबदाऱ्या ती पूर्ण करत असते. एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, एक सून म्हणून सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या ती पूर्ण करत असते. किंबहुना शेतातही ती काम करत असते. म्हणूनच कुठेतरी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून ती संसार उभा करण्याचा प्रयत्न करत असते. आणि याच प्रकारचं वर्णन या ओळींमध्ये आलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस ती ऊस लावत असते तर त्या ऊसाच्या पाठीमागे तिचे कष्ट पण असतात. अर्थात ऊस लावणं काही सोपं नाही आहे, फार कष्टाचं आणि जिकरीचं काम असतं. आणि म्हणून अशा प्रकारे ती ऊस लावत असते आणि उद्या जे पीक येणार असतं त्या पिकांमधून तिचा संसार उभा राहणार असतो. कांड्या कांड्याने संसार सांधत असते, म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यातून तिचा संसार ती उभा करत असते. आणि यशातूनच ती संसाराला तिच्या पद्धतीनं तिला जेवढं शक्य असेल तेवढं ती हातभार लावण्याचा प्रयत्न करत असते. असाच अर्थ या कवितेमध्ये कवयित्रींना, कल्पना दुधाळ यांना कल्पित असावा असं मला वाटतं. आणि शेवटच्या ज्या ओळी ज्या आहेत त्यात अतिशय समर्पक वर्णन केलेलं आहे. स्त्री अजून काय काय करू शकत असते त्याचं वर्णन या शेवटच्या ओळींमध्ये केलेलं आहे. उन्हाताणात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मागं उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते बाई नांदते. अजून ती कोणकोणती कामे करते स्त्री त्याचं वर्णन आहे. म्हणजे ग्रामीण भागातली स्त्री किती कामं करत असते त्याचं वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अतिशय म्हणजे अल्प, अगदी थोडक्यात अचूक अशा समर्पक शब्दांमध्ये मांडलेलं आहे. शेतकरी स्त्री रोज शेतात अतोनात कष्ट उपसते, उन्हाताणात ती मरमर राबते, प्रत्येक शेतीच्या कामात ती आपले सर्वस्व ओतते. तिच्या कष्टाचे फळ म्हणून शेत हिरव्याने फुलून येते. इतक्या अथक मेहनतीनंतर पिकांच्या रूपात तिच्या शेतात हिरवी समृद्धी दिसू लागते. जणू काही ती स्त्री स्वतःच हिरवी समृद्धी होऊन मागे उरते. जणू काही ती स्त्री स्वतःच हिरवी समृद्धी होऊन मागे उरते. खोल विहिरीतून पाणी उपसण्याचे कामही ती मोठ्या आनंदाने करते. मातीतही तो आनंद राबते. असा सुंदर आशय कवयित्रीने येथे व्यक्त केलेला आहे. उन्हाताणात रोज मरमरते. अर्थात शेतामध्ये काम करण्याला काय वेळ काळ असतो का? याला कोणत्याही प्रकारचा वेळ काळ नसतो. जी वेळ आली, जशी परिस्थिती आली तसं राबावं लागत असतं. आणि म्हणून ही शेतकरी स्त्री सगळ्या प्रकारची कामं करत असते. घरातली कामं सांभाळून शेतामध्ये ती राबत असते. सकाळी लवकर उठून सगळं स्वयंपाक वगैरे आटपून ती सकाळी डोक्यावर टोपली घेऊन आणि तो डबा घेऊन ती कुठे निघालेली असते? ती शेतामध्ये कामाला निघालेली असते. आणि सगळ्या कष्टाची कामे ती करत असते. आणि मग त्याच्यानंतर त्या शेतावर हळूहळू सगळी हिरवाई नांदायला सुरुवात होऊन जात असते. आणि म्हणून या ठिकाणी शब्द वापरलेले कवयित्रीनं की हिरवी होऊन मागं उरते. याचा अर्थ असाच आहे की तिच्या ह्या सगळ्या मेहनतीनंतर जे चांगलं साजेसं रूप, जे सौंदर्य, जे पिकांच्या रूपाने ते शेतामध्ये दिसत असते ना, त्याला कवयित्रीनं म्हटलेलं आहे की हिरवं होऊन मागं उरणं असं म्हटलेलं आहे. आणि अजून ती कोणकोणती कामं करत असते तर मग पाणी असेल, मग ते पाणी विहिरीवरून आणणं असेल, ते सेंदणं म्हणजे काढणे, पाणी काढणे त्याला सेंदणं असं म्हटलं जात असतं. ती पाणी काढत असेल आणि जी काही कामं असेल, पाणी भरणं असेल, स्वयंपाक करणं असेल, बाळांचं लेकरांचं आवरणं असेल, स्वयंपाक करणं असेल, ही सगळ्या प्रकारची कामं ती करत असते. किंबहुना ही सगळी सांभाळून शेतातली कामं देखील ती करत असते. पण मात्र या सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी कामं ती स्त्री अतिशय आनंदाने करत असते. आणि म्हणून अतिशय चांगल्या, सोप्या आणि साध्या शब्दामध्ये ही ग्रामीण भागातली शेतकऱ्याची एक कन्या शेतामध्ये कशा प्रकारे नांदत असते
त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. अतिशय साधी सोपी ग्रामीण बोलीभाषेतील शब्दांचा समर्पक वापर, चित्रदर्शी वर्णन यामुळे ही कविता वाचकाच्या मनाला सहज आकर्षित करते. या कवितेकडे बघितल्यानंतर, तिच्या शब्दांकडे बघितल्यानंतर लोकगीतासारखी वाटणारी ही गेय कविता प्रासादिक आहे. तसेच यमक अलंकार साधला गेल्यामुळे कविता आणि तिच्यामध्ये एक लयबद्धता किंवा गेयता आपल्याला आल्यासारखे वाटते. तात्पर्य, ग्रामीण भागातल्या या स्त्रीचं वर्णन, तिच्या शेतातल्या कष्टांचं वर्णन या ठिकाणी कवयित्री कल्पना दुधाळ यांनी केलेलं आहे. या कवितेच्या खालीच काही कृतीपत्रिका पण मी आपल्याला देत आहे. ही कविता पुन्हा एकदा वाचा, अभ्यास करा, शब्द सोपे आहेत आणि त्याच्यानंतर ती कृतीपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.